भाजप शिरोळ मंडळात खळबळ. मंडळाध्यक्ष महेश देवताळे यांच्या विरोधात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे जिल्हाध्यक्षांना निवेदन. भारतीय जनता पार्टी शिरोळ मंडळामध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली असून मंडळाध्यक्ष महेश देवताळे यांच्या कार्यपद्धतीविरोधात पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष माननीय राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे महेश देवताळे यांनी मंडळाध्यक्ष पदावरून हटवून नवीन कार्यक्षम व पक्षनिष्ठ अध्यक्षांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील भाजप संघटनेत गेल्या काही दिवसांपासून असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मंडळाध्यक्षांनी पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच युवा मोर्चाची रचना अपूर्ण ठेवणे, पक्षाच्या विविध कार्यक्रमांची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत न पोहोचवणे, गावागावात गटबाजी निर्माण करणे, वरिष्ठांकडून आलेल्या निधीचा गैरवापर करणे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी निवेदनातून करण्यात आल्या आहेत. गणेशवाडी पंचायत समिती निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी भूमिका घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच आलाद जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार माननीय प्रशांत शहापुरे यांच्या विजयाबद्दल नकारात्मक भूमिका घेतल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तातडीने नवीन नेतृत्व देण्यात यावे, अन्यथा सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या घडामोडींमुळे शिरोळ भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निवेदनावर भाजपचे ज्येष्ठ नेते अनवरभाई जमादार, महावीर तकडे, माजी तालुका अध्यक्ष मुकुंद पुजारी, शिवाजी खोंद्रे, रवींद्र शहापुरे, दिनेश मांजरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. तसेच या निवेदनाची प्रत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनाही पाठवण्यात आली आहे. यावेळी बोलताना महेश देवताळे यांनी असे म्हणाले, माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे पूर्णपणे निराधार, राजकीय हेतूने प्रेरित आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. मी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने काम करत असून अनेक विकासात्मक उपक्रम राबवले आहेत. काही नाराज कार्यकर्त्यांनी वैयक्तिक अक्षातून हे निवेदन दिले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते योग्य ती चौकशी करतील आणि सत्य समोर येईल. भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी पक्षाच्या आदेशानुसार काम करत राहणार आहे.